Hello traders, today was another not much profit day. This is our analysis after the market has started. I just realized that doing the analysis before the market starts is of no use because we never know where the market is going to open. Let's see. We have created all our respective areas. This is a triangle that is forming. It is a breakout or breakdown pattern. So, how's your day going? अरे मी एवढं का इंग्लिश बोलतोय? ठीक आहे. तर हे आपले लाईन्स आहेत. डिसिजन लाईन येलो कलर, बाईंग लाईन ब्लू कलर आणि टार्गेट लाईन जी ग्रीन कलरची आहे. वरची रेड लाईन आहे ती आपल्याला कन्सिडरच नाही करायची कारण तो स्टॉप लॉस आहे आणि लेट्स होप की तिथपर्यंत आपलं मार्केट जातच नाही. ही जी अपमूव आलेली आहे ही थोडी फ्रस्ट्रेटिंग आहे. त्यामुळे आपण आपला बाईंग एरिया इकडे शिफ्ट करूया, स्टॉप लॉस हा लावूया आणि हे राहील आपलं पहिलं टार्गेट किंवा रिजेक्शन पॉईंट. अँड येस, एक्झॅक्टली तिकडनं आपला फॉल आलेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित प्रॉफिट झालेलं आहे आपल्याला. पण अजून थोडं थांबावं का? अजून थांबावं असं करतच आपल्याला नॉर्मली लॉस होत असतो. मी हा ट्रेड निफ्टीमध्ये घेतला होता. जसं मला रिअलाईज झालं की निफ्टीचा ट्रेड आपण होल्ड करून ठेवू शकतोय आणि आपल्याकडे अजून थोडेसे फंड्स डीमॅटला आहेत. ॲज युजल आज आपली एक्सपायरी होती बँकेक्समध्ये. बँकेक्सची मूवमेंट आज मला तशी काही कळली नाही कारण ती आपल्या मार्केटप्रमाणे नव्हती. 2 वेळेला मी एक्झिट झालो आणि तिकडनं अपमूव्ह आली. मला असं वाटतं की मार्केट माझ्यासाठी थांबलं होतं की कधी मी एक्झिट करतो आणि मला म्हणावं तसं प्रॉफिट होत नाही ह्याची ती प्रॉपर काळजी घेत असतं. एंड ऑफ द डे बँकेक्सने मला व्यवस्थित प्रॉफिट दिलं पण निफ्टीने बऱ्यापैकी माझं प्रॉफिट डिके केलं. जो फर्स्ट ट्रेड मी घेतला होता जिकडनं फॉल स्टार्ट झाला तो माझा निगेटिव्हमध्येच क्लोज झाला आहे. ॲज युजल आता आपण बघूया. टुमॉरो इज अनदर डे. उद्या काय होतं? उद्या अपसाईड ओपन होतं का डाऊन साईड ओपन होतं? फिंगर्स क्रॉस्ड. ह्या पॉईंटला माझ्याकडे डिसेंट प्रॉफिट होते पण तीच ट्रेडर मेंटॅलिटी
अजून थोडं थांबूया. कारण जेव्हा जेव्हा मी एक्झिट करतो त्याच पॉईंटला मार्केट एक मूवमेंट देतं, म्हणून मी थांबून राहिलो. येस, हा जो फॉल आला, ह्या फॉलच्या वेळेला मला जे प्रॉफिट झालं होतं त्याच्यात डबल प्रॉफिट मी विटनेस करत होतो. म्हणून मी शिफ्ट झालो आपल्या स्ट्राईक प्राईसच्या चार्टवरती. आणि इथे मला दिसत होतं की मार्केट अजून थोडं वर जायचा चान्स आहे. आणि तेव्हाच त्यांनी एक रेड कॅन्डल दिली. आता जे प्रॉफिट झालं होतं ते पुन्हा कमी झालं आणि मी पुन्हा वेट करत राहिलो की आता मार्केट पुन्हा त्या पॉईंटला येईल आणि मी तिकडनं एक्झिट करीन. मार्केट जेव्हा डाऊनसाईड मूवमेंट द्यायला लागलं त्यावेळेला मी पुन्हा स्टॉप लॉसेस लावायला सुरुवात केली की आता इकडनं तरी मार्केट वर जाईल. पण तसं काही झालं नाही. मार्केट स्लो अँड स्टडी खाली येत गेलं आणि माझं प्रॉफिट्स कमी कमी होत गेले.